काहीच ॲडजस्टमेंट होत नाही आहे आणि कळलं तर तू कर. प्रत्येक वेळेला आम्हाला त्याच्यात हे नको करूस. तर ती भरपूर सारे व्हिडिओ चेक केले मी. भरपूर सारे व्हिडिओ चेक केल्यानंतर मग मला कळालं की ते कॉपीराईट कसं काढायचं. तो व्हिडिओ ब्लॉग राजनंदिनी आणि माझ्या चॅनलचं नाव आहे वाईब विथ शार्वी, जे की मी माझ्या मुलीच्या नावाने स्टार्ट केलेलं आहे. हॅलो गाईज, तर आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि माझं बाळ आणि माझे मिस्टर आता झोपलेले आहेत. तर आत्ता इतक्या रात्री व्हिडिओ करायचं कारण हेच आहे की मी काय बोलू तुम्हाला समजत नाही आहे. माझा ड्युटीचा टाईम आहे सकाळी 9 वाजता आणि मी पालघरमध्ये राहते, म्हणजे पालघरच्या पण आत राहते. तर मला तिथून 7 वाजता सकाळी निघावं लागतं आणि 7 वाजता निघावं लागतं तर 9:15 पावणे 8ची ट्रेन मिळते मला चर्चगेटची पालघरवरून. तर मग तो माझा प्रवास सकाळी सुरू होतो, संध्याकाळी मी 8-8:30पर्यंत घरी येते. आणि सुरू केलं आहे मी माझा यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट. तर आता त्याच्यावरती व्हिडिओ कसे टाकायचे, काय टाकायचे सुरू तर केलं आहे, पण आता मला टॉपिक कळत नाही आहे, टाईम भेटत नाही आहे, काहीच ॲडजस्टमेंट होत नाही आहे आणि कळत नाही आहे काय करू काय नको करू. संध्याकाळी येते तर मग सुरू तर मी केलं आहे, घरातल्याने सपोर्ट पण केला आहे थोडाफार, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये ते नाही बोलतात यायला. प्रत्येक वेळ म्हणजे तू केलं आहे तर तू कर. प्रत्येक वेळेला आम्हाला त्याच्यात हे नको करूस. तर असं सर्व चाललं आहे. तर माझं डोकं काम नाही करते की नक्की मी काय करू, काय असं एकटी करू की ज्याने माझे व्हिडिओ बघायला लोकांना आवडतील, तुम्हाला बघायला आवडतील, ज्याने तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हाल. असा सगळा विषय आहे. तर प्लीज गाईज, मी माझा फर्स्ट व्हिडिओ केलेला त्याच व्हिडिओची एडिटिंग करायला मला पूर्ण अख्खा दिवस गेलेला. म्हणजे मी काय ह्याच्यामध्ये प्रॉपर बिलकुल नाही आहे ना, मी ह्याच्यामध्ये पूर्ण बोलतात ना अशी प्रो लेवलमध्ये नाही, कोणीच नसतं तशी मी नाही. मी पण साधंसुद्धा जसं मला एडिटिंग करता आलं, जसं कुठून काही मीम्स भेटले, काय सॉंग्स. फर्स्ट व्हिडिओ टाकला त्याच्यात कॉपीराईट लागला आणि कॉपीराईट लागल्यामुळे तो ब्लॉग दाखवत होता. मग यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ चेक केले मी. भरपूर सारे व्हिडिओ चेक केल्यानंतर मग मला कळालं की ते कॉपीराईट कसं काढायचं, तो व्हिडिओ ब्लॉगमधून कसा काढायचा बाहेर, काय करायचं. मग शेवटी ते तर होत नव्हतं म्हणून तो फर्स्ट व्हिडिओ मी डिलीट पण केलेला माझा. तर नंतर मग मी न्यू व्हिडिओ बनवला. मग परत वेटमेटवरून दुसरे मीम्स घेतले ज्याच्यावरती कॉपीराईट नव्हतं असे मीम्स घेतले आणि मग परत मी स्टार्ट केला व्हिडिओ बनवायला. ॲट दी एंड माझा एक व्हिडिओ रेडी झाला आणि तो व्हिडिओ होता फक्त 1.8 सेकंड काय असेल तेवढा व्हिडिओ. माझा फर्स्ट व्हिडिओ झाला, मग मी तो अपलोड केला. तुमचा प्रतिसादही मला चांगला मिळाला, सर्व चांगलं आहे. पण काहीच काय होतं आहे माहिती आहे, आता माझी टाईम ॲडजस्टमेंट होत नाही आहे. पहिली गोष्ट मला कळत नाही आहे की मी कसं माझं टाईम ॲडजस्टमेंट करू, कसे व्हिडिओज करू. कारण का मोठे यूट्यूबर्स असतात, मी सगळ्यांचं असं म्हणजे मी चॅनल तर माझ्या भावाच्या मोटिवेशनने चालू केलं. म्हणजे त्याने मला मोटिवेशन दिलं की हां तू करू शकशील ताई, तुझ्याने होईल, तू करशील. आणि केलं. मी काही विचार नाही केला करायच्या वेळेला की कसं होणार आहे, काय होणार आहे. मला ह्याच्यातलं काहीच माहीत नाही आहे, मी करू शकेन नाही करू शकेन, काहीच आयडिया नाही मला. त्याने मला मोटिवेशन दिलं. मी झाली एकदम जोशमध्ये. सुरू केला आपला चॅनल तर सुरू केला. पहिला स्टार्टिंगलाच मला इंट्रो व्हिडिओ टाकायचा सोडून मी इंट्रो व्हिडिओ न देता डायरेक्ट जत्रेचा की माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मग मी जत्रेला जाते असं मी माझा व्हिडिओ टाकला. आता मग बाकी सर्वांचे व्हिडिओ बघितले, मग कळालं करून की असं नसतं करायचं. पहिला आपला इंट्रो द्यायचा असतो, सांगायचं असतं की आपण असं करतो आहे, असं चॅनल करतो आहे, असं करतो आहे, म्हणजे लोक आपल्याला बघतील, लोक आपलं ऐकतील, असं आपल्याला हे करायचं. मग नंतर थोडंसं वाटलं की जाऊ दे, मी माझा इंट्रो दिला. तर गाईज माझं नाव आहे
राजनंदिनी आणि माझ्या चॅनलचं नाव आहे वाईब विथ शार्वी, जे की मी माझ्या मुलीच्या नावाने स्टार्ट केलेलं आहे. बिकॉज ती आमच्यासाठी खूप लकी आहे आणि तिच्याच नावाने मी माझ्या चॅनलचं नाव दिलेलं आहे. आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटचं पण नाव सेम आहे, वाईब विथ शार्वी. तर मला आता काही कळत नाही आहे गाईज की मी कसं करू. मला प्लीज तुम्ही सपोर्ट करा. मला सांगा की मी आता काय कंटेंट करू, काय नको करू. कारण का माझ्या अल्गोरिदममध्ये इतकं हे झालं आहे ना की यूट्यूब स्वतः कन्फ्यूज होईल की आता मी हिला नक्की काय कोणत्या पार्टमध्ये टाकू. मी नक्की कपल पार्टमध्ये टाकू की सासूसून कॉमेडी पार्टमध्ये टाकू की कशामध्ये टाकू. कारण का मी हे सगळे पार्ट्स मिक्स केलेले आहेत आणि मी व्लॉग असं प्रॉपर काहीच केलेलं नाही. मी माझे मिनी व्लॉग 2 टाकले आणि नंतर डायरेक्ट कॉमेडी व्हिडिओ म्हणजे सासूसून कॉमेडी व्हिडिओ असं मी व्हिडिओ तयार केले. पण आता नंतर मी जसे जसे व्हिडिओ बघते की हाव आय शूट माय व्हिडिओ, परत की फर्स्ट व्हिडिओमध्ये काय टाकलं पाहिजे किंवा तुमचं अल्गोरिदम यूट्यूबला कधी समजेल, कसं समजेल, हे सगळे जे व्हिडिओ बघते तेव्हा मला कळतं की आपण एकाच कंटेंटवर व्हिडिओ बनवले पाहिजे की यूट्यूबला आपलं चॅनल कसं काय हँडल करायचं ते कळतं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. नाही आहे इझी, बिलकुल इझी नाही आहे, खूप कठीण आहे. जसं आपण म्हणजे असं विचार करतो की नाही काय कॅमेरा घेतला समोर, बोललो काय जे बोलायचं आहे ते आणि केलं अपलोड. बिलकुल तसं रियालिटी तशी नाही आहे, बिलकुल नाही. आपण जे बोलतो त्या बोलणार ते आपल्याला सुधारणा करायच्या आहेत, जे चेंजेस करायचे आहेत. ॲडिटिंग असते भरपूर जास्त. आपण चुकून 1-2 शब्द काय वेगळे बोलतो, नाही होत ते पूर्ण एका लाईनीमध्ये, बिलकुल नाही होत. तर ते काय ते स्प्लिट करा, कट करा, गाणं ॲड करा, मीम्स ॲड करा, ज्याने तुमचं बघायला थंबनेल ॲड करा, डिस्क्रिप्शन टाका, टायटल टाका, हॅशटॅग्स टाका. म्हणजे खूप हे सर्व ते तुम्ही यूट्यूब आणि इंस्टाग्राम जे करतात, जे ब्लॉग करतात त्यांना इझी नका समजू. म्हणजे त्यांच्यासाठी ते इझी नाही आणि तुमच्यासाठी कोणासाठीच ते इझी नाही. हा पण एक त्यांचा बोलतात ना, आपण 9 to 5 जॉब करतो तो उलटा इझी आहे की ह्या वेळेपर्यंत आपण काम केलं, आपण घरी आलो, आपला मंथली जो असेल तो पेमेंट भेटणार आहे. पण ह्याच्यासाठी खूप काही जणांना खूप वर्ष लागतात. काही जणांचं 1-2 महिन्यात चॅनल हे होतं आणि म्हणजे खूप कठीण आहे हे काम. 9 to 5च्या ड्युटीसारखं नाही आहे. मी स्वतः आता जॉब करते, मला कळतं की मी चुकी तर नाही बोलता येणार की मी हा चॅनल सुरू करून मी चुकी केली आहे किंवा काय. मी आता ह्या मैदानात उतरली आहे तर मला आता ह्या मैदानात वर एकदा जिंकायचं. हारणं हे माझ्या लिस्टमध्ये नाही आहे. जिंकायचं आणि वरपर्यंत जायचं आहे. मग आता फक्त मला ते कसं हँडल करता येईल, काय करता येईल ते मलाच बघाल. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे तर ही आहे की माझ्याकडे माझा पर्सनल असा फोन नाही की ज्याच्यातून मी ब्लॉग करून, ज्याच्यातून मी शॉर्ट्स करून, रील करून तुमच्यापर्यंत कनेक्ट होऊ शकते. माझ्याकडे फोन आहे तो माझ्या नवऱ्याचा आहे आणि माझा नवरा पण जॉबला जातो 9 to 5 म्हणजे 9 to 7. कधी कधी संध्याकाळी खूप उशीर होतो, OT वगैरे असते त्याच्यामुळे. तर मग ते जेव्हा येणार घरी तेव्हा मग मी व्हिडिओ शूट करणार, बोलणार, मग नंतर रात्री 12 वाजेपर्यंत बसून मग मी तो ॲडिट करणार. खूप वेळ जातो गाईज, खूप जास्त वेळ जातो आणि नाही होत माझा व्हिडिओ टाईमवर अपडेट. म्हणजे 9 वाजताच झाला पाहिजे, नाही. माझा कधी 9 वाजता होतो, कधी मला टाईम भेटला तर 7 वाजता होतो, कधी सकाळी 9 वाजता होतो. तर प्लीज गाईज तुम्ही मला म्हणजे बोलतात ना सपोर्ट करा, समजून घ्या पहिले थोडे दिवस. एकदा का म्हणजे माझं रुलिंग बसलं प्रॉपर तर मी नक्कीच तुमच्यासाठी खूप चांगले चांगले व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेन. तर माझ्याकडून काही चुकी होत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की काहीही माझ्याबद्दल म्हणजे वाटत असेल की असं असं तू हे करायला पाहिजे जेणेकरून म्हणजे आम्हाला आवडेल हे बघायला, तर तुम्ही मला बिनधास्त सांगा की नाही तू हे हे कर, हे चुकीचं आहे. मी स्वतःमध्ये चेंजेस आणेन, तुम्हाला जे आवडेल ते मी करायचा प्रयत्न करेन. तर प्लीज गाईज सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या जितके ओळखीचे असेल फॅमिली वगैरे सगळ्यांना कनेक्ट करा. तर बस एवढंच आहे.
आणि चॅनलचं नाव विसरू नका, वाईब्स विथ शार्वी. बाय.